वतीनं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन ब्रिजेश आजच्या दिवसातला हा पहिला सामना आणि पहिल्याच सामन्यातील पहिलं षटक टाकण्यासाठी ब्रिजेश पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज ब्रिजेश सामना करेल बलजीत सुंदर चेंडू होता ऑफ साइडच्या दिशेने तटवला एक धाव तर घेतोय आणि एकाच धावेवर समाधान म्हणतायत एका धावेवर संघाचं खातं उघडलं जातंय बलजीत यांचं खातं उघडलं जातंय तर एक या धावसंख्येने एका धावेवर संघाची धावसंख्या होते ती एक पहिल्या चेंडू नंतर आपल्या षटकातील पुढचा चेंडू म्हणजे दुसरा चेंडू घेऊन ब्रिजेश सामना करेल अजय चेंडू तर सुंदर होता पाहायचं कॅच होते का आणि तर पहिला फलंदाज बाद होतोय पहिल्या षटकात यश मिळवण्यात यशस्वी झाले ते ब्रिजेश बलजीत हा फलंदाज बाद झालाय नवीन खेळाडू रुपेश बारी पाहायचंय नावाजलेले खेळाडू आहेत रुपेश सामना करतील तो ब्रिजेश या गोलंदाजाचा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन ब्रिजेश रुपेश बारी यांना रुपेश एक चांगला खेळाडू उंचपुरा असा खेळाडू सामना करेल पहिल्या चेंडूचा ब्रिजेशाच्या सुंदर चेंडू होता ऑफ साइडच्या दिशेने काढलाय चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने सीमारेषेबाहेर 4 धावा डीजे आपल्या पहिल्या चेंडूवर 4 धावांनी खातं उघडलं जातंय ते रुपेशांचं संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 1 बाद 5 रुपेश एक चांगला खेळाडू आहे सामना करेल तो ब्रिजेशाच्या गोलंदाजीचा आपल्या षटकातील पुढचा चेंडू ब्रिजेशाचा फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने काढला एक धाव तर घेतोय रुपेश आणि एकाच धावेवर इथं समाधान मानतोय एका धावसंख्या संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय संघाची धावसंख्या होते ती 6 1 बाद 6 इथं रानपाडा संघाच्या सदस्यांचं आगमन होतंय आम्ही आमच्या मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करत आहोत आपल्या षटकातील पुढचा चेंडू ब्रिजेश पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू एका धावेसाठी धावतोय इथे मिस फील्ड होते दुसऱ्या धावेसाठी धावतोय आणि 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी होतोय पुन्हा मिस फील्ड होते पाहायचंय आणि तिसरी धाव पूर्ण करण्यात यश मिळवतायत हे दोन्ही फलंदाज या 3 धावांवर संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय संघाची धावसंख्या होते ती 9 1 बाद 9 अशी धावसंख्या इथं 5 चेंडूंचा खेळ संपतोय आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो ब्रिजेश पाहायचंय या चेंडूवर बॅटर रुपेश कसा सामना करतोय ब्रिजेशाचा शेवटचा चेंडू रुपेश तयार सुंदर चेंडू होता चेंडू इथं डॉट जातोय याचबरोबर पहिलं षटक संपतंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 1 बाद 9 संघाची धावसंख्या 1 असताना बलजीत हा 0 ह्या धावसंख्येवर बाद झाला होता त्यानंतर अजय हा 4 धावांवर तर रुपेश 1 चौकारासह 5 धावांवर खेळतोय
संघाच्या वतीनं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय किशोर. डाव्या हाताचा गोलंदाज किशोर. अजय स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला आहे रुपेश. किशोर आपल्या षटकातील पहिला चेंडू सुंदर चेंडू होता, मात्र ऑफ साइडच्या दिशेने तटवून एक धाव काढण्यात यशस्वी झालेत दोन्ही बॅटर. याचबरोबर धावसंख्येत होतोय धावसंख्या जाते ती दुहेरी आकड्यात 10 धावांवर 1 बाद 10. किशोर हा नावाजलेला गोलंदाज डावखुरा हाताचा गोलंदाज अर्नाळा संघाकडून त्याचा सामना करेल प्रथमच रुपेश. फुलटॉस पद्धतीचा चेंडू चेंडू जातोय तो निर्धाव. अर्नाळाचे अध्यक्ष बाबू पाटील यांना विनंती आहे का त्यांनी फोटोग्राफर इकडे सांगडे साहेबांना थोडं लेट होते, त्यांचा फोटो काढून त्यांना ऑफिसला पाठवायचा प्रोग्रामला आले करून, तर कृपया बाबू पाटील यांनी स्टेजवर यायचं आहे. आणि ही पहिली बाउंड्री लगावलेली आहे. इथे चौकार जातोय, चौकाराबरोबर संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. रुपेशच्या बॅटमधून निघालेला हा चौकार, चौकाराबरोबर संघाच्या धावसंख्या होते ती 14. किशोर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन सामना करेल रुपेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय किशोर. किशोर आपल्या षटकातील पुढचा चेंडू रुपेश जोरदार तटवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू काही बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. चेंडू जातोय तो निर्धाव. धाव संख्या स्थिरावलेली 1 बाद 14. आपल्या षटकातील पुढचा चेंडू किशोर सुंदर चेंडू होता. चेंडू मिड ऑफच्या दिशेने चेंडू 6 धावांसाठी पाठवतोय. षटकार रुपेशाच्या बॅटमधून निघालेला पहिला षटकार. षटकाराबरोबर संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय. संघाची धावसंख्या होते ती 20. किशोर संघाच्या वतीनं पहिला षटकार इथं निघतोय आणि 1 षटकार आणि 2 चौकारा सहित रुपेश खेळतायत ते 15 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू सुंदर चेंडू होता, लेफ्ट साइडच्या दिशेने तटवला. 1 धाव तर पूर्ण करण्यात यशस्वी ठरलेत. दुसऱ्या धाव मात्र एकाच धावावर समाधान मानतायत दोन्ही फलंदाज आणि या 2 धावांवर एका धावावर संघाची धावसंख्या होते ती 21. 1 गडी बाद 21. जवळजवळ 10.5च्या सरासरीने धावा निघतायत. दुसरं षटक इथं संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आगाशी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 21. संघाच्या वतीनं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन निलेश. स्ट्राईकला आहे रुपेश. निलेश याच्या गोलंदाजीचा सामना करेल रुपेश, जो 2 चौकार आणि 1 षटकारानिशी 16 या धावसंख्येवर खेळतोय. आगाशी बी व अर्नाळा ए या 2 संघात चाललेला हा सामना आजच्या दिवसातील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यातील हे तिसरं षटक. तिसरं षटक घेऊन आलंय तो निलेश. सामना करेल रुपेश. डाव्या हाताचा गोलंदाज फुल टॉस पद्धतीचा चेंडू चेंडू गेलाय सीमारेषा पार 6 धावांसाठी. षटकार षटकारावर संघाच्या धावसंख्या होते ती 27. 1 गडी बाद 27.
अर्नाळा या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय तर आगाशी बी या संघाला. आगाशी बी हा संघ प्रथम फलंदाजी करताना आतापर्यंत 2 षटकानंतर 1 गडीच्या मोबदल्यात 27 धावा करण्यात यश मिळवलंय. ऑफसाईडचा चेंडू तटवलाय. 1 धाव तर पूर्ण करतोय रुपेश आणि एकाच धावेवर समाधान मानतोय. एका धावेवर संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय. संघाची धावसंख्या होते ती 28. 1 गडी बाद 28. संघाच्या वतीनं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आणि या तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू निलेश याचा. डाव्या हाताचा मारा करतोय निलेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल अजय. सुंदर चेंडू होता. बॅटची कड घेऊन क्षेत्ररक्षकाकडे आणि धावसंख्या मात्र स्थिरावलेली. 1 गडी बाद 28. काहीसा शांत असा चाललेला हा सामना. आजच्या दिवसातील पहिला सामना अर्नाळा ए व आगाशी बी या 2 संघात. आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन निलेश. सामना सुंदर चेंडू होता. चेंडू ऑफ साइडच्या दिशेने काढलाय. 1 धाव तर पूर्ण करतायत आणि एकाच धावेवर समाधान म्हणतायत दोन्ही फलंदाज. एका धावेवर संख्या इथे कुठे भाई असतील तर त्यांनी स्टेजवर यायचंय. इथे कुठे भाई असतील तर त्यांनी स्टेजच्या बाजूला येऊन बाळा यांना भेटायचंय. आपल्या षटकातील पुढचा चेंडू निलेशाचा. सामना करेल रुपेश. फुल टॉस घेण्याचा प्रयत्न होता मात्र 1 धाव काढण्यात यशस्वी होत्या. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. 2 धावा पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या 2 धावांवर संघाच्या धावसंख्या मात्र बदल होतोय. संघाची धावसंख्या होते ती 31. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू फुलटॉस घेण्याचा प्रयत्न होता मात्र तो टप्प्यात येत नाहीये. लेग साईडच्या दिशेने तटवलाय आणि 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी ठरतायत ते रुपेश. निलेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर चेंडू होता. चेंडू जातोय तो निर्धाव. याचबरोबर तिसरं षटक संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 31. जवळजवळ 10 पेक्षा थोडस जास्तच्या सरासरीने फलंदाज धावा जमवतायत. यानंतर नवीन षटक घेऊन गोलंदाज मेगन. संघाच्या वतीनं 4थं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक मर्यादित षटकातील हे शेवटचं षटक मेगन घेऊन आलाय. सामना करेल अजय. पाहायचा ह्या शेवटच्या षटकात जास्तीत जास्त चेंडू शॉर्ट पिच. पंचांचा अवांतर धावसंख्येचा इशारा. याचबरोबर यानंतर होणारा सामना धोबी तलाव व लगान 11 या 2 संघात. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. लगान व धोबी तलाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचंय. यामध्ये एक चेंडू टाकला जातोय. 1 धाव तर घेतोय. दुसऱ्या धावेसाठी धावताय तिथं मिसफिल्ड होतोय. 2 धावांवर संघाच्या धावसंख्येत मात्र बदल होतोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती 34.
एक गड्याच्या मोबदल्यात हे शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकात पाहायचंय जास्तीत जास्त किती धावा काढण्यात यशस्वी ठरतायत हे दोन्ही फलंदाज. अर्नाळा हा संघ एक मजबूत संघ म्हणून ओळखला जातो आणि त्यांना किती धावांचं टार्गेट द्यायचंय देताय ते पाहिजे. आगाशी संघाकडून चेंडू सुंदर होता, चेंडू जातोय तो दणदणीत सनसनीत असा चौकार. या चौकारावर संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. संघाची धावसंख्या होते ती 38. यानंतर होणारा सामना हा लगान 11 व धोबी तलाव या दोन संघात. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स पाशी यायचंय. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सांघिक षटकातील शेवटचं षटक आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण करतायत, दुसऱ्या धावेसाठी धावतायत दोन्ही फलंदाज आणि दोन्ही धावा पूर्ण करतायत. आगाशी बी या संघाचे या दोन धावांवर संघाची धावसंख्येत मात्र बदल होतोय. संघाची धावसंख्या होते ती 40. शेवटच्या षटकातील 3 चेंडू पूर्ण झालेत आणि शेवटच्या षटकात 9 धावा आलायत. आताचा चेंडू आणि हुक करण्याचा प्रयत्न आणि चांगला हुक केलेला त्यांनी. एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण ते जमलेलं नाहीये. चांगले असं फलंदाजीचं क्षेत्ररक्षण आगाशी टीम मधून मला बघायला मिळते. खूपच चांगलं फलंदाजी आणि खूपच चांगलं फिल्डिंग आज या इथे लगान टीमचा कॅप्टन आणि धोबी तलावचा कॅप्टन यांनी 5 मिनिटाच्या टॉस करण्यासाठी स्टेजवर यायचं आहे, अन्यथा दुसऱ्या मॅचचा विचार केला जाईल. हा लक्षात ठेवा. लगानचा बोलू, लगान टीमचा कॅप्टन, लगान टीम शेवटच्या षटकातला बॅट्समन पवार ना, दिवेश, बॅट्समन दिवेश. आपल्या षटकातील पुढचा चेंडू चांगला होता मात्र तेवढ्याच पद्धतीने तटवलेला चेंडू इथे झेल घेतोय, सुंदर झेल घेतला जातोय मिड ऑनच्या दिशेने. याबरोबर लगान टीमच्या कप्ताननी इकडे स्टेजवर हजर राहायचा आहे. आता टॉस होईल. कृपया लगानची टीमचा कॅप्टन कोण आहे त्यांनी इकडे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. लवकरात लवकर टॉस करून घ्या. आपल्याला सामने भरपूर अजून खेळवायचे आहेत आणि या शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू पाहूया. 4, 6 का 9 का वाईड. प्रतीक्षा आहे आम्हाला 6ची. पाहूया हा फलंदाज आम्हाला 4 देतो का 6 देतो. आणि खरोखर ही हॅट्रिक चान्स आहे बॉलरला. पुढचा चेंडू आणि चांगला ट्रिक केलेला आहे. एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव पूर्ण करत आहेत. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या 42. संघाची धावसंख्या 42 झालेली आहे. जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष्य, 43 धावांचं लक्ष्य अर्नाळा ए संघाला दिलेलं आहे. आगाशीच्या टीमनी, आगाशी टीमचं अभिनंदन. चांगली फलंदाजी केलेली आहे आणि खरोखर ते रुपेश बहारी यांनी चांगली फलंदाजी केली. लगान 11 या संघाचे कर्णधार यांनी ताबडतोब कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉस साठी यायचंय. इथं लगान टीमचे कप्तान गुड्डू इथे टॉस साठी आलेले आहेत.
दोन्ही कर्णधारांनी टॉस उडवून घ्यायचाय. आता चालू असलेला सामना हा अर्नाळा ए व आगाशी बी या दोन संघात. अर्नाळा 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं त्या आगाशी संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा केल्या. टॉस साठी इथं सन्माननीय सांगळे साहेब टॉस करतायत. गुड्डू व धोबी तलाव या दोन संघात टॉस होतोय सांगळे साहेबांच्या हस्ते. इथे धोबी तलाव संघ हा टॉस विन होतोय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते लगान या संघाला. आकाश संघाला विनंती असेल की क्षेत्रक्षी सजवून घ्यायचं आहे. चला आकाश संघ क्षेत्रक्षी सजून घ्यायचा आहे. 4 षटकाचा सामना आहे. 42 धावांचं आव्हान दिलंय ते अर्नाळा ए संघाला. आकाशी बी संघानं चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली. ते बलजीत तर अजय रुपेश चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाली. 4 षटकामध्ये 42 धावांचं भलं मोठं आव्हान धावफलकावर लागलं गेलं. 43 धावांचं आव्हान आता अर्नाळा ए संघासाठी असेल ते विजयासाठी. 4 षटकांचा सामना आहे. अर्नाळा संघाला विनंती असेल की आपले 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आत पाठवायचे आहेत. लवकर 2 फलंदाज आतमध्ये पाठवायचे आहेत. सामना चालू होईल. रिक्षा चालक मालक संघटना अर्नाळा चषक 2025 चा हा पहिला सामना रंगताना पाहायला मिळतोय. टेंबीपाडा बी वर्सेस अर्नाळा ए संघ या दोन्ही संघांमध्ये रंगला जाणारा सामना पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना आहे. 43 धावांचं आव्हान भलं मोठं आव्हान म्हणावं लागेल. आकाशी बी संघाने दिलेलं आव्हान अर्नाळा ए संघाला. आघाडीचे 2 फलंदाज मैदानाच्या आत मध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. एका बाजूला किशोर तर दुसऱ्या बाजूला ओमकार.
सामन्याच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. गोलंदाज मार्कवर येतो गोलंदाज योगेश आणि स्ट्राईक एंडर पाहिलं तर स्ट्रायकर किशोर येतोय. 4 षटकामध्ये 43 धावांचं आव्हान. तब्बल 11ची सरासरी घाटाची आहे. इकडनं सोपं तर नाही होणार नक्की. दोन्ही संघांना काटेकी टक्कर म्हणावं लागेल दोन्ही संघांची, कारण की दोन्ही संघांकडे ती क्षमता आहे सामना शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जाण्याची, शेवटच्या मुवमेंटपर्यंत झुंज देण्याची. पण येणारे 4 षटक नक्की सांगून जातील. एका बाजूला लेफ्ट हँडर बॅट्समन तर दुसऱ्या बाजूला राईट हँडर बॉलर योगेश सुद्धा पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचे षटक दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. आजच्या पहिल्या सामन्यातला गोलंदाजी मार्कवर योगेश सज्ज होतोय. फलंदाजी मार्कवर किशोर सज्ज. पहिला चेंडू लो फुलटो पद्धतीचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु बॅटनं बॉलचा कुठला संपर्क नाही होता. वाईटचा इशारा पंचांकडनं. धावफलके श्री गणेश होतोय. वाईटची धावसंख्या जाऊन पोहोचेल 1 धावेवर. लो फुलटोस पद्धतीचा चेंडू होता. ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न सुद्धा होता फलंदाजाचा, परंतु स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. आणि परंतु अतिरिक्त बाहेर असल्या कारणे पंच वाईटचा इशारा दिला. पंचांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. यावेळी शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, पुल केलेला चेंडू. चेंडू चालाय डीप फाईन लेग झोनला. चेंडू जाईल चौकारासाठी. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, त्याला पुल करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. पुल इतका पॉवरफुल तो ठरला गेला नव्हता. जमिनीला लागत चेंडू निघून गेला. जमिनीला घासत पुसत चाटत चौकारा साडी. दुसऱ्या चेंडूवर येतोय चौकार. पहिल्या चेंडूवर आला होता वाईट, परंतु त्यानंतर थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली योगेश यांच्या मार्फत आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला तो फलंदाज किशोर यांनी. नक्कीच आता थोडं फील्ड मध्ये बदल होतोय. फाईन लीगचा फिल्डर बाहेर काढला तर पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त उचली घेऊन चेंडू विसावी यष्टी रक्षकाच्या हातात. वाईटचा इशारा येईल पंचांकडनं. नक्कीच कुठेतरी थोडासा दबाव जाणवला जातोय गोलंदाजावर. पहिल्या चेंडूवर वाईट आला, त्यानंतर एक चौकार सुद्धा पाहायला मिळाला डीप फाईन लेग रिजनला. त्यानंतर दुसरा वाईट येताना येतोय या षटकातला. नक्कीच आता थोडं क्षेत्रक्षणामध्ये बदल होतोय. डीप फाईन लेगचा फिल्डर बाहेर जातोय. डीप मिड विकेट सुद्धा आपल्याला बाहेर दिसतोय. अशा प्रकारे जो एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक होता तो सुद्धा आता 30 यार्डच्या सर्कलमध्ये आला आहे. 3 फिल्डर बाउंड्री लाईनवर तैनात ऑनसेटच्या रिजनला. आता इकडे शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होईल नक्कीच, कारण ज्या प्रकारचे क्षेत्ररक्षक सजवलं गेलं आहे पुल करण्याची संधी देण्यात येईल फलंदाजाला. पुन्हा एकदा खोलवर डब्याचा चेंडू होता. चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. बलजीत असेल, एकच जाऊन समाधान मानावं लागेल. 2 चेंडूंचा खेळ संपतोय. 7 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. चांगली सुरुवात होते ती अर्नाला ए संघाची. स्ट्राईक रोटेट होतोय. ओमकार येतोय स्ट्राईक एंडवर.
दुसरा चेंडू सज्ज योगेश. यावेळी शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. पुन्हा एकदा त्याच लेनवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी निर्धाव चेंडू येतोय. मागचे 2 चेंडू जेव्हा या लेनवर हाताळले गेले होते त्यावेळी चौकार आला होता आणि त्यानंतर वाईट सुद्धा आला होता, परंतु यावेळी तसं काही घडत नाही. यावेळी लिगल डिलिव्हरी, फेअर डिलिव्हरी आणि डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ संपतोय. 7 धावा लागले गेले. धाव फलकावर कुठेतरी चांगलं रोख लागला गेला आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर अशाच प्रकारची कामगिरी करावं लागेल योगेशांना, कारण की 43 धावांचं लक्ष पाहायला मिळतंय धावफलकावर. त्यामध्ये 7 धावा गाठल्या गेल्या आहेत, म्हणजे अजून इकडनं 36 धावांची गरज असेल, ती म्हणजे 21 चेंडूमध्ये. 21 चेंडू 36 धावा. यावेळी ऑनसाइडला ड्राइव्ह करायचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता योगेशांचा, परंतु तितका प्रॉपर अटेम्प्ट झाला नव्हता. त्या कारणी मिडाफोरी क्षेत्रशी येईल, चेंडू अडवेल एकदा पूर्ण. एक धाव फलकेत भर जाऊन पोहोचेल ती 8 धावेवर. 4 चेंडूंचा खेळ संपतोय. 2 चेंडूंचा खेळ अजून इथून येणारा बाकी. वारंवार आपण पाहतोय ते फील्ड चेंज होताना पाहायला मिळतंय, कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. एका बाजूला किशोर, दुसऱ्या बाजूला ओमकार. यावेळी स्लॉट मध्ये चेंडू होता, मोडा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, लॉंग ऑनच्या रिजनला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. बाईच्या स्वरूपात एक धाव ऍड होताना पाहायला मिळेल धाव फलक्यामध्ये. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर वाईड आला होता, त्यानंतर चौकार आला, पुन्हा एकदा वाईड आला. पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केल्या होत्या, पण त्यानंतरचं कमबॅक योगेशांचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. त्यानंतर 9 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. 9 धावा धाव फलकावर. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी कट केला जातो. चेंडू पॉइंट रिजनच्या डोक्यावरनं चेंडू चालाय. 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द फॅन्स. येईल चौकार. वेलकम डीजे. Thank you DJ. Yes, bowler name please. पॉवर प्लेचे षटक संपताना पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा खर्च करण्यात आल्या. योगेशांच्या गोलंदाजीवर चांगली गोलंदाजी झाली होती, परंतु शेवटच्या मुवमेंटवर, शेवटच्या चेंडूवरती चांगला पॉइंट रिजनच्या डोक्यावरून खेळून काढलेला फटका ओमकार यांचा, त्याच्या उगारीची धावफलकात भर झाली, जाऊन पोहोचली 13 धाव्यावर. पॉवर प्लेचे षटक संपतंय. फील्ड खुलताना पाहायला मिळतंय. तर किशोर येतो स्ट्राईक एंडवर. गोलंदाजी मार्कवर येतो जय. समीकरण थोडासा बदलताना पाहायला मिळतंय. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये आता 30 धाव्यांची गरज. 10ची सरासरी गाठायची. इकडनं जर सामना जिंकायचा असेल तीन क्षेत्रक्षण ऑन साइडला पाहायला मिळत आहे. 2 क्षेत्रक्षण ऑफ साइडला, एक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, तर दुसरा वाईडिश लॉंग ऑन पाहायला मिळतोय. इकडनं जर आकाशी संघाला कमबॅक करायचं असेल तर कुठेतरी एखाद षटक तरी महत्वाचं योग्य रीतीने हाताळण्याची गरज असेल गोलंदाज अजयला. जर इकडनं जर हे षटक जर चांगल्या रीतीने हाताळलं गेलं तर नक्कीच कुठेतरी सामन्यात परत येईल, तो म्हणजे आकाशी संघ. नजर असतील अजयवरती. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवे जे क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता, जेल सुटला गेलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पॉइंट रिजनला जाऊन चेंडू अडवतील
आणि तोपर्यंत 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावांची धाव फलकात भर होईल. धाव पोहोचील 15 धावेवर. नक्कीच थोड्या वेळेसाठी चेंडू हवेत होता. किशोर यांची जान हलकमध्ये होती परंतु जेल सुटला गेला पॉइंट रिजनला. कुठेतरी आता राहत की सास म्हणावी लागेल ती म्हणजे हरणाला संघाला, कारण की ज्या प्रकारची फलंदाजी झाली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये अजूनपर्यंत गोलंदाजाला काही समजून नाही देत. कन्फ्यूज केलं जातं गोलंदाजांना. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन नक्कीच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळी शफल होऊन गेलेला फटका, पुलचा फटका, डीप मध्ये क्षेत्रक्षी तैनात प्रणय राऊत असतील. एकदा पूर्ण दुसऱ्या धावचा कॉल असेल, फेकी होईल, चांगली फेकी. प्रणय राऊत यांची एकच धावणे समाधान मानावं लागेल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु इतका प्रॉमिसिंग फटका नव्हता, त्याकडे फक्त एकच धावणे समाधान मानावं लागलं किशोर यांना. आता स्ट्राईक रोटेट ओमकार येतो स्ट्राईक एंडवर. क्षेत्रक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा बदल होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रोटेट होते स्ट्राईक, त्या कारणे पुन्हा एकदा चेंज होताना पाहायला मिळते. क्षेत्रक्षणामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 धावेवर. 2 चेंडूंचा खेळ संपला गेला. या षटकातला अजूनपर्यंत 3 धावा खर्ची केल्या. 4 चेंडूंचा खेळ येणारा बाकी. इकडनं ट्विस्ट येईल का सामन्यामध्ये? यावेळी पूल खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. डाऊन द लेग चेंडू जाताना पाहायला मिळाला. नक्कीच पंच बोलतील आपल्यापर्यंत व्हाईटचा इशारा सुद्धा येईल. व्हाईट +1 टोटल धाव, 2 धावा ऍड होतील धाव फलकामध्ये. अवांतरचा चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज जय यांच्याकडून. कुठेतरी दबाव निर्माण केला जातो आगाशी संघावरती, कारण की ज्या प्रकारची सुरुवात झाली आहे हरणाला संघाची त्या प्रकारे थोडासा दबाव आता आगाशी संघ थोडासा महसूस करत असेल. अजून विकेट तंबूच्या आसराला गेलेला नाहीये. गरज असेल एक विकेटची कमबॅकसाठी. यावेळी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू मिस होईल परंतु पंचांचा निर्णय काय येईल? पंचांचा निर्णय काय येईल? आणि बॅट लागली गेली, बॅटीची कडा लागली, चेंडू गेला डीप थर्डमॅन रिजनला. नक्कीच पंचात 2 धावा असतील का? 2 धावा अडवल्या गेल्या. तिकडे चांगलं क्षेत्रक्षण थर्डमॅन रिजनला सुद्धा पाहायला मिळालं. अशाच एफर्ट द्यावा लागतील मैदानाच्या आतमध्ये जर सामन्यात बनवून कायम राहायचं असेल. यावेळी पुन्हा एकदा स्विच करायचा प्रयत्न परंतु यावेळी चेंडू जाईल थर्डमॅनला बीट करून निघून जाईल. येईल चौकार. वेलकम डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचली त्याच्या 24 धाब्यावर. अजूनही या षटकातला 2 चेंडूंचा खेळ येणारा बाकी. अजूनपर्यंत 19 धाव्यांची गरज आहे. 14 चेंडू 19 धावा. सामना अजून संपलेला गेला नाहीये, कारण की जेव्हा असं म्हटलं जातं ना सामना संपलेला गेलाय त्याच वेळी सामना रंगण्यात येतो. यावेळी लो फुलटोचा चेंडू ऑन साइडला ड्राइव्ह केलेला चेंडू चालाय गॅप मध्ये आणि निघून जाईल. 2 क्षेत्रक्षणाला बीट करून येईल एक आणखी चौकार. वेलकम डीजे. थँक्यू डीजे.
एक वेळी असं वाटलं होतं, 2 चेंडू अगोदर असं वाटलं होतं की सामना एकतर्फा होईल की काय, परंतु किशोर होते स्ट्राईक एंडवर. स्विचिटचा फटका खेळला गेला. पहिला अटेम्प्ट तर तितका यशस्वी राहिला नाही, परंतु त्यानंतरचा स्विचिटचा फटका आला थर्डमॅनच्या रिजनला चौकार. त्यानंतर काऊ कॉर्नर रिजनला दिवेशला बीट करून चेंडू निघून गेला गॅप मधून चौकारासाठी. बॅक टू बॅक 2 चौकार त्यांना पाहायला मिळाले आणि आता थोडंसं समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळत आहे. 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 15 धाव्यांची गरज. शेवटचा चेंडू यावेळी ड्राईव्ह करायचा प्रयत्न, लेफ्ट ड्राईव्ह करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात आणि विकेटचा पतन. सामन्यात ट्विस्ट येईल का हे येणारे 12 चेंडू नक्कीच सांगतील, परंतु तोपर्यंत देऊया संधी एक डीजेला. थँक्यू डीजे. नक्की ज्या ज्यावेळी आपण पाहतोय ना, ज्या ज्यावेळी जेल सुटतात त्यावेळी सामना बदलला जातोय. किशोरचा जेल सुटला होता पॉइंट रिजनला, पण त्यानंतरचा कमबॅक 2 चौकार मारून सामन्यामध्ये आणून दिला अर्नाला या संघाला. थोडासा महाग ठरला तो जेल, परंतु आत्ताच समीकरण जर पाहिलं तर 12 चेंडू 15 धाव्यांची गरज. किशोर बॅक टू द डिपार्ट पाहायला मिळतोय. रुपेश येतोय गोलंदाजी मार्कसाठी. तिसरं षटक हाताळण्यासाठी एक अनुभवाचा भंडार म्हणून ओळखला जातो हा गोलंदाज. इकडे थोडीशी गरज असेल आकाशी संघाला त्या अनुभवाची. फलंदाजी करताना जर चांगली कामगिरी केली, परंतु आता गोलंदाजी करताना चांगली कामगिरी करेल का, अष्टपिलू कामगिरी करून आपल्या संघाला या सिच्युएशन मधून विजय मिळवून देईल का, हे नारे नक्कीच ते षटक सांगून जाईल. रुपेश येतोय. एका बाजूला सेट बॅट्समन ओमकार पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला ब्रिजेश जो नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालाय. क्षेत्ररक्षणात थोडा बदल होतोय. दिवेशला डीप पॉइंट रिजनला पाठवला गेलाय. प्रणय राऊतला आणलाय एक्स्ट्रा कव्हर रिजनला. यावेळी खोलवर टप्प्याची चेंडू हवेत आहे. प्रणय पोहोचतील चेंडूवरती, तोपर्यंत एकदा पूर्ण होईल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑफ साईडला ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, तितका प्रॉपर कनेक्शन झाला नाही, त्या कारणे एकच जाऊन समाधान मानावं लागेल. 11 चेंडू आणि इकडनं 11 चेंडू मध्ये 14ची गरज. न्यू बॅट्समन मैदानाच्या आत दाखल झालाय. नुकताच एकही चेंडू खेळला गेला नाहीये बॅट्समन ब्रिजेश कडून. जर इकडनं एखाद विकेट जरी आली तरी पुन्हा एकदा सामन्यात कमबॅक करताना पाहायला मिळेल तो आकाशी संघ. यावेळी ऑन साइडला खेळून काढलेला फटका वाईडिश लॉंगॉनवरील क्षेत्ररक्षक येईल, अडून फेकेल, एकदा पूर्ण होईल. नक्कीच बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 धावा आले गेले आहेत. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतंय, चांगलं गॅदर करताना पाहायला मिळाला. डीप लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक तिकडे तैनात. 31 धावा धावफलकावर लागल्या जातात. यावेळी लो फुल्ड चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली होता, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल, येईल मॅक्सिमम षटकार. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. 36 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. आता इकडनं 8 धाव्यांची गरज. नऊ चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 8 धाव्यांची गरज. चांगली कामगिरी होत होती रुपेश. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पायाचा वेध घेऊन चेंडू
एसटी रक्षकापर्यंत पोहोचेल. खराब फेकी होताना पाहायला मिळतंय. अशा सिच्युएशन मध्ये खराब फेकी. अवांतर धाव पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 2 अवांतर धावेशी धाव फलक जाऊन पोहोचेल 39 धावेवर. जिकडे फक्त एकच धाव होती तिकडे 2 धावा अतिरिक्त खर्च केले जातात. तीन धावा मिळतील या चेंडूवरती. एकच धाव होती परंतु एसटी रक्षकांनी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला एसटीला, परंतु यशस्वीरित्या लागला गेला नाहीये आणि त्या कारणे 2 धावा अजूनही एक्स्ट्रा ऍड होतील. टोटल 3 धावा ऍड होतील. धाव फलकामध्ये जाऊन पोहोचेल 39 धावेवर. आता 4 धावांची गरज असेल. वाईड ऑर्कर पद्धत चेंडू, निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये इकडनं 4 धावांची गरज. यावेळी खोलवर टप्प्यात चेंडू होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न फलंदाजाचा. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेला. फलंदाज बॅक टू डिपार्ट होईल. रनची संधी होती परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवल्यानंतर एसटी वर चेंडू हाताळला गेला. रनआउटच्या स्वरूपात ब्रिजेश होईल बाद. वेलकम डीजे. सांगडीचे 6 चेंडू 6 चेंडू मध्ये 4 धावांची गरज. सेट बॅट्समन ओमकार स्ट्राईक एंडर पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला गोलंदाज मंगेश. एक लेफ्ट आर्म ऑफ स्पिनर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर जो आला आहे. 6 चेंडू 4 धावा. एक फक्त मोठा फटका आणि हरणाला संघ सामना जिंकेल. यावेळी पॉइंटच्या रिजनला कट करायचा प्रयत्न. चेंडू हवेत. चेंडू जाईल फिल्डरच्या डोक्यावरून निघून जाईल चौकार. सामना संपलाय. अर्नाला हे संघाने मारले बाजी.